का लिहिलेलं आहे तुम्ही आणि तुम्ही आमच्या गावात घेऊन आलाय ते आम्ही प्रश्न विचारणं आणि तुम्ही उत्तर देणं यासाठी बांधील आहात तुम्ही। मग इथं भारत सरकारच्या ऐवजी मोदी सरकार का लिहिलेलं आहे? या ठिकाणी भारताचा एक झेंडा दिसतोय का साथीनो तुम्हाला? एक झेंडा दिसतोय कुठं? एक तरी झेंडा आहे का? हे काय इथंच नाही, पूर्ण जिल्हाभर नाही, कुठेही असू दे, माझ्या गावात आलेला आहे। ह्या योजना फक्त तुमच्या गावात पूर्ण लाभार्थ्यांना मिळाल्या पाहिजे। काय लाभार्थ्यांना मिळाले मला सांगा? गॅसची किंमत 4 वर्षापूर्वी 5 वर्षाची किती रुपये होती? किती रुपये होती? 365 रुपये। आज किती आहे? आज किती आहे सर? तुम्ही ही योजना घेऊन आलेला आहात का? आम्ही तुमच्या 400 रुपयाचा गॅस 1000 रुपये केलाय हे सांगायचं कुणी? सांगा आमच्या गावाला, सांगा आमच्या गावाला। उज्ज्वल योजना म्हणून आहे, त्या योजना आपल्याला लाभार्थ्यांना ज्यांना हे गॅस वापरता येत नाही आता पहिलं त्या योजना मिळाल्या पाहिजे त्यासाठी। आबा मला सांगा, 400 रुपयाचा गॅस होता, 400 रुपयाचा गॅस आता 1000 रुपये झाला आणि मग कुठल्या तोंडाने घेऊन आल्या ती? मग कुठल्या तोंडाने आलेल्या आहेत की आमच्या गावात आम्ही हे केलेलं आहे? आमच्या प्रश्नाची उत्तर दिल्याशिवाय गॅस पुढे हे जाणार नाही पुढे। तुम्ही आम्हाला दिवसभर तुमच्या अधिकाऱ्यांना बोलवा, तुमच्या राज्याच्या अधिकाऱ्यांना बोलवा, तोपर्यंत आमच्या गावातनं रथ हलवायचा नाही। काय गावकऱ्यांनो, जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत, 400 रुपयाचा गॅस हे 1000 रुपये करतात, आमच्या गावात येऊन सांगतात की आम्ही काय केलं, अशा एवढे गॅस दिलेत, जोपर्यंत हे सामणार नाही। अजून काय केलं तुम्ही म्हटलात? आरोग्याची योजना काय केलं आरोग्याच्या बाबतीमध्ये? आपल्याला आता आभा कार्ड आहे ते 2 लाखापर्यंत तुम्हाला त्यामध्ये बरेच जे आजार आहेत ते त्यामध्ये तुम्हाला मोफत दिले जाणार आहेत। त्यानंतर जो आयुष्यमान कार्ड आहे त्यामध्ये 5 लाखापर्यंत तुम्हाला लाभ आहे। त्याचा आता भरपूर दिवस झाले आता। पण ही योजना पुन्हा कुणाची? कुणाची? मग का मोदी सरकार लिहित आहे? जोपर्यंत ते काढत नाही, त्याचं योग्य उत्तर देत नाही, तोपर्यंत ते तर लावायचं नाही। आमच्या गावात नवर पुढे जायचं नाही। त्यांचा फोन होऊन दे, पण जोपर्यंत गावकऱ्यांना पण समजून घ्या, आमच्या गावामध्ये जर अशा स्वरूपातलं हे प्रेझेंटेशन होत असेल, हा खर्च कुणाचा आहे? या एका स्क्रीनसाठी दिवसाला जवळजवळ 25,000 रुपये खर्च केला जातो। एक गाडी दिवसभर फिरवायची, त्या गाडीमध्ये असणारा ड्रायव्हर, त्याच्यासोबत असणारे अधिकारी, यांच्या खर्चाचं काय? हा सगळा खर्च कुणाच्या खिशातला आहे? आमच्या खिशातला आहे। मग आमच्या खिशातनं जर तुम्ही हे जाहिरातबाजी करत असाल, इथं मोदी सरकार लिहिलंय, इथं कुठल्याही स्वरूपामध्ये भारत सरकार लिहिलंय का? मग भारत सरकारची गोष्ट स्वतःच्या नावानं खपवायला त्याच्या बापाची प्रॉपर्टी आहे का? हे समजून घ्यायचं। आमच्या गावात येणाऱ्या प्रत्येक या अधिकाऱ्यांना असे प्रश्न विचारून सोडून द्यायचा आहे। त्यांचा फोन लवकर संपू दे। आणि मला सांगा, मी जेवढं काही बोलतोय ते चुकीचं आहे का? 400 रुपयाचा गॅस ह्यो 1000 रुपयाला आम्हाला विकायला लागला आणि सांगायला लागला आम्ही 10 करोड लोकांना उज्ज्वला गॅस दिलं। कशासाठी दिलं? 600 रुपयानं 10 करोड लोकांचं किती रुपये झालं? एवढा पैसा सगळा गेला कुठं? घालवला कुठं? सर या इकडं, या इथं या, पुढे या। तुम्ही या शाळेच्या बाबतीमध्ये पण काहीतरी योजना लिहिल्यात, 20,000 शाळा महाराष्ट्रातल्या बंद करायला निघाले तुमचं सरकार, काय उत्तर द्याल? 20,000 शाळा बंद करायला लागल्यात महाराष्ट्रातली। ज्या शाळा या 10च्या आतल्या पटातल्या आहेत त्या 20,000 शाळा बंद करायचं चाललंय, तुम्ही काय उत्तर द्याल अधिकारी म्हणून? बंद करायचं लागलेलं असं कुठं नाही? नाही कुठं? नाही कुठं? सर काय मी मनाचं सांगायला लावले का? मला काय माहित नाही ऍक्च्युअली तुम्ही काय म्हणताय, कारण अहो सर 20 पटातल्या आतल्या एकूण 20,000 शाळा महाराष्ट्रातल्या बंद करण्याचं चालू आहे। कसले अधिकारी आहात तुम्ही? अधिकारी असते नाही, अधिकारी माझ्याकडे हा कार्यक्रम। तुम्ही भाजपचा प्रचार करायला आलाय का? मग का लिहिलंय मोदी सरकार? कार्यक्रम आहे, परिपत्रक आहे ग्रामपंचायत। हो, शासन काय आमच्या पुढे नाही आहे, लोकांसाठी शासन आहे, भाजपसाठी शासन नाही आहे। लोकांसाठी आहे म्हणून ते आले। म्हणून जर चुकीचं सांगत असेल तर काय? चुकीचं काय सांगणार नाही। मोदी सरकारची हमी म्हणजे काय? योजना मोदी सरकारची हमी म्हणजे काय? हमी योजना भारत सरकारची हमी म्हणत नाही, चालणार नाही। शासनाच्या पैशानं भाजपचा प्रचार चालणार नाही। कुठं आहे हो सर? भारत मोठा आहे का मोदी मोठा आहे? भारत मोठा आहे का मोदी मोठा आहे? हलवायचं नाही रतीत न लोकांचा।
करा हो कंप्लेंट करा सर घाबरत नाही आपण यासाठीच आमचा जन्म आलाय करा बोलवा जोपर्यंत उत्तर देत नाहीत कारण पण लिहायचं काय प्रश्न आहेत माझे हे प्रश्न लिहायचे करा कंप्लेंट या ठिकाणी तुमच्या ज्या भावना आहेत त्या सगळ्या रेकॉर्डिंग केल्या जाणार आहे वरती पाठवणार आहे पाठवा द्या तुमच्या मला आणि ती जाणार कुठं आहे वरती पाठवलं जाणार वरती पाठवून काय हो फाईल काय ह्याच्यामध्ये सेव्ह राहणार का तुमच्या व्हिडिओ जे असेल तुम्हाला काय आहे ना ते आम्हाला पाठवा आणि वरती पाठवून तेच म्हणणार अधिकारी कसं सांगणार तुम्हाला हेच सांगणार आहे त्यांना आठवून तुम्हाला काय मैदान हो तुम्ही सांगणार कोण अधिकाऱ्यांचं बघूया अधिकारी बघतो आम्ही आणि अधिकारी बघतो तुमची जी मागणी आहेत ना तुम्ही कळते का कशासाठी कंप्लेंट केली जाते गावकऱ्या लोक कळते तुम्हाला कशासाठी कंप्लेंट केली जाते मी प्रश्न विचारतोय म्हणून मोदी नावाच्या माणसाचा प्रचार करायचे कारण काय मोदी हा देशाचे पंतप्रधान आहेत मग मी म्हणतोय की पंतप्रधान लिहा ना तिथं लिहा ना मोदीच्या ऐवजी भारत सरकारची हमी म्हणा की आणि बघा तुम्हाला लक्षात येते का हे याच्याबद्दलची उत्तर द्यायला कोण आलंय कोण उत्तर द्यायला लागलंय अधिकारी उत्तर देत आहेत का अधिकाऱ्यांच्या ऐवजी येतोय भाजपचा प्रतिनिधी कळतंय कुणाची योजना आणि कोण प्रचार करायला लागलाय कुणाचा यांचा संबंध काय यांचा संबंध काय यांचा संबंध काय हे कोण कुणाचं कर्तव्य आहे